कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय सांगू तुम्हाला, तुमच्या सून आहेत ना, ते एक संधी सोडत नाही माझा अपमान करायची। अहो केवढं बोलल्या त्या मला, एवढं ना आजपर्यंत मी कोणाचंही ऐकून घेतलं नाही। अहो काय झालं काय? अहो मी अधिपतींच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी गेले होते। त्यांना कसं कळलं काय माहित, नेमका त्याच वेळी त्या तिकडे आल्या आणि आम्हाला एकत्र बघून एवढ्या बोलल्या। बर माझा अपमान होत होता आणि अधिपती फक्त ऐकून घेत होते, काहीच बोलत नव्हते। अहो पण हा नसता उद्योग करायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं? मॅडम आपलं ठरलंय ना म्हणून मी गेले, आणि अधिपतींचंही वागणं मला कळत नाहीये। म्हणजे मी त्यांच्याशी एवढी मैत्री करायला बघतेय तर ते माझ्यापासून लांब चाललेत, तुटक वागतात माझ्याशी। आणि मॅडम मला नाही वाटत की त्यांना आता गाणं शिकण्यात वगैरे काही इंटरेस्ट असेल। म्हणजे तुम्ही म्हणताय की त्यांना गाणं शिकायचंय, पण त्यांची इच्छा नाही दिसत आहे। अहो सरगम मॅडम जरा दमानं घ्या, हा दमानं घ्या। हा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं का नाही, त्यांचा कामाचा याप लई वाढलाय। हा त्या भरात काहीतरी बोलले असतील, तुम्ही कशाला मनाला लावून घेताय? हा आणि आम्हाला काही न सांगता परस्पर तुम्ही गेलात तिकडं, मग आम्ही काय करायचं? हो मॅडम बरोबर आहे, पण मी म्हटलं एक प्रयत्न करून बघावा। आणि तुम्हाला सांगू का, आणि मॅडम आपल्यात जे ठरलंय ना त्यासाठी आता तुम्हालाच काहीतरी करावं लागेल, नाहीतर आपल्यात जी डील ठरली आहे ती नाही होऊ शकणार। आणि तसं असेल तर आपण इथेच थांब। हे बघा सरगम मॅडम, या असल्या गोष्टी फोनवर बोलायच्या नसत्यात। हा तुम्ही काही काळजी करू नका, सूनबाईंना येऊ देत घरी, आम्ही बघतो काय करायचं ते। ठेवा आता फोन। चिमटा काढा बघूया। काय गरज नाही चिमटा काढायची, मी जे ऐकलंय का नाही तेच मी बोलल्या, कळलं काय? लय जीव आलाय हो तुमच्यावर, खूळ लागल्यावानी झालंय। लय दिवस झालं बोलून बोलून म्हणते, पण लय भ्या वाटतो। पण आज असं वाटलंय या तोळ्याच्या नशिबात होतं आपल्या प्रेमाचा साक्षीदार होणं। तुमच्याशिवाय नाही जगू शकत मी। असं काय बघताय माझ्याकडे? जर आठवण झाले तुमच्यावर, काय करायचं आम्ही? मी जे बोलला ते कानात घुमाले हो माझ्या अजून। काय सगळं खरं खरं घडाले का खोटं खोटं घडाले, का खोटं घडाले पण मला खरं वाटाले, का खरं घडाले पण मला खोटं काढा की चिमटा। खरंच खरं खरं घडाले खरं। हे शपथ काय बोलला हो तुम्ही? हा आणि आज तुमचे रूप, ही नऊवारी साडी बिडी, हा कोल्हापुरी रांगडी भाषा, त्याच्यात तुम्ही दिलेली प्रेमाची कबुली आणि हे वातावरण, हे खूळ लागले झाले मला आयुष्याचा अर्थ की लागला आज मास्तरीन बाई।
आणि आमची भाषा तुम्ही एवढी भारी बोलाल असं वाटलं नव्हतं. बोलशिला. हा? एवढी भारी बोलशिला असं वाटलं नव्हतं. होय की तुम्ही कसं काय एवढं. अहो, मी आजींकडनं ट्रेनिंग घेतलं. मी त्यांच्याकडून बोलून घेतलं, सगळं रेकॉर्ड केलं होतं आणि मी सारखं ऐकायचे, पाठ करायचे, आपल्याला प्रॉपर हेल जमतोय का ते तपासायचे. अगं मास्तरींबाई तुम्ही एवढं केलं आमच्यासाठी. मला ना माझ्या मनातलं तुमच्या स्टाईल मध्ये सांगायचं होतं तुम्हाला. लय भारी जमले. तुमच्या मनातलं सगळं आम्हाला कळलं. पण सगळं सांगावं लागलं तुम्हाला. किती वेळा मी तुम्हाला हिंट देत होते पण तुम्हाला काही कळतच नव्हतं. तुम्हाला आठवतंय मी तुम्हाला माझ्या एका मैत्रिणीविषयी सांगितलं होतं की तिला कसं इन्सिक्युअर वाटतंय तिच्या नवऱ्याबद्दल. हो काय हो, ती तशी कोणी मैत्रीण नव्हती दुसरी, मी स्वतःविषयी बोलत होते. तुम्हाला ना काही कळतच नाही. माझी एक मैत्रीण आहे, तिला तिच्या नवऱ्याचं वागणं जरा खटकतं. तिच्या नवऱ्याची एक मैत्रीण आहे, तो तिच्याशी बोलला ना की तिला खूप त्रास होतो. असं झालं वे. तुम्हाला कोणाचा त्रास होत होता? दुसऱ्या कोणाचा? त्या सरगम मॅडमचा. ते तुम्हाला गाणं शिकवायला यायचे आणि मला सारखं असं वाटायचं की तुमच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करायचा. मला नाही आवडायचं ते. मला प्रचंड त्रास व्हायचा आणि मला कळायचं नाही की आपल्याला का त्रास होतोय. इतका राग यायचा मला आणि त्यात तुम्हाला कळायचं नाही मला का राग येतोय. माझं मलाच कळायचं नाही तर तुम्हाला कुठलं कळणार. शेवटी तुमच्या बाबांनी मला जाणीव करून दिली. म्हणजे त्यांनी मला सांगितलं की मी पॉझिटिव्ह होतीये, सरगम मॅडम इन्सिक्युअर होतीये. मग मी पण विचार केला की खरंच माझं असं होतंय का. आणि मग माझ्या लक्षात आलं विषय हार्ड आहे. परत एकदा जावं तिकडं. भारी. आणि मग माझ्या लक्षात आलं की मी तुमच्या प्रेमात पडली आणि त्या प्रेमामुळेच मला तुमचा खूप रागही येत होता. त्या रागाच्या भरात कधी कधी मी चुकीचंही बोलले असेल. तुम्हाला कदाचित ते विचित्रही वाटलं असेल पण ते सगळं प्रेमापोटी होतं. आता सुद्धा मी त्या सरगम मॅडमना तुमच्या बरोबर बघितलं आणि मला प्रचंड राग आला. मला नाही आवडणार असं. तुम्ही त्यांचा हात धरला होता, मी बघितलं. तुम्ही हात धरला होता त्यांचा आणि ते बघून ना माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. बोलून झालं का अजून काय? आणि आणखी एक गोष्ट सांगायची तुम्हाला. तुमच्यासारख्या मुलाशी मी कधी लग्न करेन असं वाटलं नव्हतं मला. काय करणार, तुमच्यासारखा मुलगा असतोच लाखात एखादा. लाखात एक तुम्ही आहे सर. आणि मला कुणकुण लागलेली. खरं सांग, मला असं वाटलं होतं की तुम्ही माझ्या प्रेमात पडालाय का काय. पण मी वाट बघत होतो तुम्ही कधी सांगताय. आता आपली कमिटी झाली ना. कमिटमेंट. हा तेच हो. आता आपली कमिटी झाली. ते बी 7 जन्माची ना. जन्माची. बरोबर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.